हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर बरेच दिवस झाले मी हा व्हिडिओ करायचा होता, माझं प्लॅनिंग. आणि क्वेश्चन्स आन्सर्स म्हणजे घराबद्दलचे असतील किंवा फर्निचर वगैरे या संदर्भात तुम्ही विचारलं होतं. तर त्याची एक मी पोस्ट टाकली होती यूट्यूबवरती आणि त्याचंच तुम्ही मला बरेचसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर आज म्हणलं त्याचा व्हिडिओ बनवूयात आपण. बरेचसे जवळजवळ मला वाटतं इथे 51 क्वेश्चन्स आलेले आहेत. त्यातले काही काही म्हणजे फक्त माझ्या कौतुकासाठी, काही असे आहेत की होम टूरसाठी, म्हणजे जे फर्निचर किंवा घराच्या रिलेटेड आहे, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला उत्तर देणार आहे याच्यामध्ये. आणि यस, नरेंद्र तर पाहिजेच होते, कारण बऱ्याचशा गोष्टी मला माहीत नसतील, त्यामुळे त्यांना पण म्हणलं की या. तर आपण डायरेक्टली आता सुरुवात करूयात व्हिडिओ, म्हणजे ज्या प्रश्न उत्तरांसाठी आपण व्हिडिओ बनवतोय त्यासाठी सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न बघूयात आता, जो ज्यांनी विचारलाय. तर होम टूर तर ऑब्व्हियसली येस, होम टूर देणार आहेच लवकरात लवकरच, दिवाळीच्या आधीच देईन मे बी. त्यानंतर फक्त किचन ट्रॉलीसाठी किती खर्च आला. तर आम्ही काय केलंय, जे फर्निचर आहे ना ते सगळं एकत्र असं एक अमाऊंट ठरवली होती आणि त्यामध्ये ज्यांच्याकडून बनवून घेतलं ना त्यांना सांगितलं होतं की या या बजेटमध्ये आम्हाला बनवून द्या. तर तसं त्यांनी सगळं म्हणजे जे जे सांगितलं होतं आम्ही ते त्यांच्या जे काही एक्सपेन्सेस लागतील त्यानुसार त्यांनी सगळं बजेट काढून दिलं होतं. टोटल खर्च किती आला आपल्याला. थांबा, क्वेश्चन्स आहेत पुढे, तर त्याबद्दल आपण नंतर बोलूया. पण स्पेशली असे किचन ट्रॉलीसाठी वेगळा खर्च असा नाहीये. पण मी तुम्हाला हे सांगू शकते, जी किचन ट्रॉली आम्ही त्या घरात केली होती 2 वर्षापूर्वी ना, 2 ते 3 वर्षापूर्वी, तिथे 22,000 रुपये खर्च आला होता त्या किचन ट्रॉलींसाठी, चांगल्या क्वालिटीची. सो जर तुमच्या घरासाठी तिथलं घर तुम्ही बघितलं असेलच आमच्या फ्लॅट मधलं, जर तुम्हाला तशा ह्याचं हवं असेल तर 22 म्हणजे नाही 22,000 त्यावेळी होते 2021. हा तेच ना, सॉरी 2021 ला. आता किचन ट्रॉली नाही म्हटली तर 35,000-40,000 रुपये खर्च आहे. स्टीलचा भाव वाढलेला आहे. ओके. स्टीलचा भाव वाढलेला आहे, बाकीचे सगळे रेट वाढलेले आहेत त्यामुळे. हा बरोबर, 2 ते 3 वर्षापूर्वी 22,000 खर्च आला होता. सो तुम्हाला त्या रेंज, आता ते पण तुमचं एरिया किती आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे की किती एरियामध्ये तुम्ही बनवून घेणार आहात किचन ट्रॉलीज, हा ना. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो, मी फक्त ट्रॉलीचं बोलली हा, बाकीचं जे आहे त्याचं नाही सांगते, म्हणजे मागचं आम्ही कपाट केलंय वगैरे, त्याचे फक्त किचन ट्रॉलीचं सांगते तुम्हाला. त्यानंतर फर्निचरमध्ये काय काय केलं आहे आणि टोटल खर्च फर्निचरचा किती आला आहे. फर्निचर कार्पेंट्री मध्ये आहे की मॉडर्न स्टाईल मध्ये. ओके, तुम्ही सांगताय यांना. मला ते कार्पेंटर आणि मॉडर्न स्टाईल ते नरेंद्र ऍक्च्युली खूप, म्हणजे त्यांना यातलं हे इंटेरियर वगैरे जे आहे ना ते सगळं माझंच डोकं आहे. त्यांना यामध्ये काही, त्यांना राहायला घर झालं बस, असंच आहे त्यांचं. त्यांचे एवढंच आहे, खाणं, मूव्ही बस, राहायला घर. बाकी त्यांचं काही इंटेरियर करा नाही तर काय करायच्याशी त्यांचा काही संबंध नाही आहे. त्यांना काही कळतही नाही म्हणजे ते इंटरेस्टेडच नसतात त्या गोष्टीत, त्यामुळे कळत नाही, बाकी काही नाही. ओके, तर फर्निचर मध्ये आम्ही काय केलंय आता, एक म्हणजे टीव्हीचं युनिट केलंय. ओके, त्यानंतर जिन्याच्या खालचा जो स्पेस आहे तिथे आम्ही छोटंसं कपाट करून घेतलं ते. त्यानंतर किचनचे ट्रॉलीच्या वरचे जे कॅबिनेट आहे ते, बॅक साईडला आमचं तिथे काय म्हणतात त्याला, फरशी ती कसली ती कडप्पा, हा त्याचं कपाट आहे. सो त्याला सुद्धा ते दरवाजे वगैरे त्याचे जे आहेत ते डोअर ते केलेले आहेत. त्यानंतर देवारा केलेला आहे. वरचं जे वॉर्डरोब आहेत ते, बेड आणि त्याच्या साईडचं आमचं ड्रेसिंग टेबल. सो एवढं आम्ही केलेलं आहे आणि हे सगळं कार्पेंट्री मध्ये आहे, मॉडर्न स्टाईल मध्ये नाही आहे. मॉडर्न मध्ये फक्त ज्या ट्रॉलीज आहेत ना, तर त्याच जे तुम्ही म्हणताय की डिरेक्टली त्या मशीनवरती बनतात, सो त्याचं काम वेगळं असतं आणि कार्पेंट्री वर्क वेगळं असतं. आणि मोस्टली काय होतं, जे किचनच्या ट्रॉलीज असतात ना, तर त्या तुम्ही डिरेक्टली मशीनवरती केलेले जे असतात ना तेच गरजेचं असतं किचनच्या ट्रॉलीजसाठी, कारण तिथे पाणी वगैरे सारखं पडतं ना, तर त्याच्यामुळे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की सोफा कुठून घेतलाय. तर पुणे बेंगलोर हायवे जो आहे ना, तर तिथे श्रीजी फर्निचर म्हणून आहे, तर तिथून आम्ही घेतलाय. आणि सोफा घेतलाय कितीला आपण, 42. ओके, हा बरोबर, 42,000 आम्ही सोफा घेतलाय. आणि त्याच्यामध्ये वरती एक चेअर आहे ती पण घेतली, ती 5,000 पर्यंत बसली चेअर आम्हाला, असं घेतलं होतं. आणि तिथे बरेचसे शॉप आहेत, सो आम्हाला आवडला श्रीजी फर्निचर मध्ये, तर तिथून घेतलंय आम्ही.
त्यानंतर घर कितीला घेतलं आम्ही? 35 लाख घराचे व्हॅल्यू आहे. टॅक्सेशन सहित ते 37 पर्यंत गेले. टॅक्सेशन सहित 37 ला गेले ते. प्रश्न आहे घराची टोटल किंमत आणि किती इयर साठी लोन केलंय, इंटरेस्ट किती जातोय त्याच्यामध्ये? घराची टोटल किंमत आम्हाला 35 लाखापर्यंत बसली. लोन आम्ही 32 लाखापर्यंत केलेलं आहे आणि त्याचं EMI आम्हाला जातोय 25,000चा. येस. आणि 20 वर्षासाठी लोन केलेलं आहे. आणि लोनचं मला आहे आता सध्या रेपो रेट कमी झाल्यामुळे इंटरेस्ट रेट कमी झाला 7.9. मी ज्यावेळी घेतलं त्यावेळी 8.20 असा होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे यू ब्रॉट हाऊस फ्रॉम युअर युट्यूब पेमेंट. तुम्ही युट्यूब पेमेंट मधनं घर घेतलंय की हस्बंड वाईफ हाफ ऑफ मनी? ओके. युट्यूबचा 1 रुपया मी घर विकत घेण्यात नाही केलेला अजिबात. जे काय आहे ते यांनीच केलेलं आहे. मी आता जे काही इंटेरियरसाठी म्हणजे डेकोर आयटम्स वगैरे जे लागतात ना ते घेण्यासाठी, किंवा आता सोफा जो आहे तो हाफ पैसे माझ्या बहिणीने दिले होते. म्हणजे हाफ म्हणजे तिने एक अमाऊंट दिलेली होती आणि मग मला त्याच्यापेक्षा जास्त कॉस्टली आवडला, एक थोडं किंमत जास्त होती त्याची, त्याच्यामुळे मग त्यात वरचे पैसे मी घातले. असं करून मग या छोट्या छोट्या डेकोरच्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या मी करते थोडंफार. आता परत यांचा पण थोडंफार काही तर खर्च असतो. बाकी हे डेकोर पीसेस जे मागवते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय तर ते मी मागवते. माझं युट्यूबचं जे काय असेल पेमेंट त्यातनं थोडं वगैरे किंवा प्रमोशनचे पैसे मिळतात त्यातून. बाकी घर घेण्यासाठी युट्यूबचं काहीच नाही, ते सगळं यांनी केलंय. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे की कोल्हापूरमध्ये जो फ्लॅट घेतला तो कितीला घेतला होता आणि काय? त्यांना 2 BHK घ्यायचा. आपला जो 1 BHK होता तो कितीला घेतलेला आपण घेतला होता तो 19,30,000 रुपयाला त्यावेळेस. आणि आता खरं त्याची आता व्हॅल्यू थोडी जास्त असणार त्याची. हो. आणि 2 BHK आता जर 2 BHK तेव्हा घेतला होता तो काहीतरी 28 ला होता. 24 नाही 28-27 सांगितलेला त्यांनी, तरी ते 26-27 पण देत होते. आता त्याची 1 BHK ची किंमत भरपूर झाली. आता मला 1 BHK ची झाली. वास्तुशांतीची माहेश्वरी साडी कितीला घेतली आणि कुठून घेतली? ऍक्च्युली बहिणीचं माझं पेज आहे चंद्रमा कलेक्शन, चंद्रमा रोहिणी नावाचं इंस्टाग्रामवरती. तिनंच मला ती गिफ्ट केली होती साडी, वास्तुशांतीची जी माहेश्वरी होती ती, आणि त्याची प्राइस नाही माहिती मला. ओके. घर आपलं कोल्हापूरमध्ये कुठं आहे असं विचारलं. आता एक्झॅक्ट लोकेशन मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण फुलेवाडी रिंग रोड एवढंच तुम्हाला सांगू शकते. त्याच्या पलीकडे जाऊन जास्त काही सांगता येणार नाही मला तुम्हाला. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे फक्त किचनचा खर्च किती आला आणि देवघर. आता ऍक्च्युली आधी सांगितलं की सगळं बजेट ऑलरेडी ठरवून दिलं होतं, पण त्यात पण त्यांनी कॉस्टिंग काढलेलं होतं. त्यानुसार एक अंदाजे किंमत सांगतो आम्ही किती तरी 70 ते 80,000 फक्त किचनचं देवघर आणि किचनचं 70 ते 80,000 पर्यंत खर्च आलाय. हे सगळं कार्पेंट्री वर्क आहे, फक्त ट्रॉलीज सोडल्या जातात त्याच्यामुळे खर्च कमी आहे. नाही तर जर तुम्ही मॉडर्न स्टाईल मध्ये करून घ्यायला गेलात तर 2 लाख तरी सहजच लागतात तुम्हाला फक्त किचनसाठी. 3 रूम आहेत आपल्या घरी, 2 रूम आहेत, हॉल किचन वर 2 बेडरूम आहेत. आमचं प्लॅनिंग चाललंय अजून वरती एक असं छानसं काहीतरी बनवायचं, म्हणजे गार्डन पण बनवायचं टेरेसला, एक छोटीशी रूम काढायची आहे स्टुडिओ साठी, असं प्लॅन चाललाय. पण ते खूप पुढच्या गोष्टी आहेत अजून. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे की नवीन घर घेताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवून घ्याव्यात. आता याचं उत्तर हेच चांगलं देऊ शकतील. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे नवीन घर घेताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत? लोकेशन पासून बाजारपेठ किती लांब आहे, परत दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची व्यवस्था, तिसरी गोष्ट म्हणजे वातावरण कसं असेल. फॅमिली राहते म्हटल्यावर आपण जर बाहेर जात असलो किंवा पुरुष मंडळी घरी जास्त वेळ नसतील तर आजूबाजूला सहवास असणं गरजेचं असतं. तर या गोष्टी आहेत. आणि अजून एक मला असं वाटतं की नवीन घर घेताना आपण सगळ्यात महत्वाचं की आपली फायनान्शियल कंडिशन जी आहे ती बघणं जास्त गरजेचं आहे. असं नाही की चला आता घ्यायचंच आहे म्हणून. आमची पण अशी काही परिस्थिती खूप मोठी किंवा खूप चांगली असं नाही, पण आम्ही प्रयत्न केलेत आणि बजेट वगैरे बघणं, आपल्याला परवडतंय का या सगळ्या गोष्टी पण, आणि जो आपलं हे असतो EMI असतो तो जाऊन आपल्याकडे खर्चाला पैसे प्लस सेव्हिंगला पैसे राहिले पाहिजेत, हा विचार करणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. कारण सांगते, आमचं असं असतं की माझी पण सेव्हिंग आहे, यांची पण सेव्हिंग आहे. यांचं तर पगारातलं असतं की आधी एक EMI सोडला की सेव्हिंगचा एक वेगळा भाग असतो आणि त्याच्यानंतर राहिलेला खर्च पैसा जो असतो तो आम्ही खर्च करतोय, असं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे की घर घेताना तुम्ही डॉक्युमेंट्स कसे चेक केले, मीन्स लँड लिगल आहे की नाही, प्लीज शेअर.
ऍक्च्युली जर घर तुम्ही लोन मध्ये घेत असाल तर हे तुमचं काम बँकच करून देते. बँक तुमची लँड लिगल आहे की नाही, किंवा त्याच्यावर लोन आहे की नाही, NA प्लॉट आहे की नाही, हे सगळा सर्वे होतो बँकेकडून. त्याचे वेगळे चार्जेस आपण आपल्याकडून पे करून घेतले जातात. ऑब्व्हियसली म्हणजे बँक आपल्याला लोन देणार म्हणजे ती खात्री सगळी ती करून घेतात, त्याच्याशिवाय तुम्हाला लोन देतच नाही ते लोक. आणि इन केस तुम्ही कॅश मध्ये जरी घेत असाल तरी बँकेकडून ती फॅसिलिटी घेऊ शकता, पैसे वगैरे भरून व्हेरीफाय करून घेऊ शकता. पीव्हीसीचं बद्दल विचारलंय ना, तर त्याच्याबद्दल सांगते की तुमचं ते सगळं डिपेंड काय असतं माहितीये का, की तुमची रूमची साईज, डिझाईन, तुम्ही मटेरियल काय वापरताय, आतल्या पीव्हीसी शीट्स असतील तर त्या कोणत्या क्वालिटीचे वापरताय यावरती डिपेंड असतं. त्यामुळे एक्झॅक्टली अमाऊंट नाही सांगता येणार त्याची काय असेल ते. आता आम्हाला ऑलरेडी ह्या हॉलमध्ये ना पीव्हीसी म्हणजे जे डिझाईन केलं होतं तर ते मला अजिबात आवडलं नव्हतं, म्हणजे कलर दिलेले काहीतरीच, म्हणून आम्ही ते सगळं चेंज करून वेगळं आता केलंय. मे बी तुम्हाला फोटो किंवा नाही तुम्हाला होम टूर मध्येच दाखवेल मी आता मी चेंज जे काय केलेले आहेत ते, किंवा आधीच्या व्हिडिओत पण मी दाखवलेलं आहेच तुम्हाला तसंही. तर प्रत्येक म्हणजे ह्याच्यानुसार साईजनुसार वगैरे सगळ्या गोष्टी मॅटर करतात त्याच्यामध्ये. अंदाजे जर तुम्हाला एक अमाऊंट सांगायची म्हणली तर एक या एवढ्या रूमसाठी, आता तुम्ही घर बघतायच माझं नेहमी, तर हॉलसाठी एक 30,000 पर्यंत तरी खर्च येतोच. तर अजून एक क्वेश्चन असा आहे की रो हाऊस घेतलाय तर काही प्रॉब्लेम होतोय का. तर माझं असं होतं की मला फ्लॅट घ्यायचा आहे, कारण का की लोक असतात बिल्डिंग मध्ये भरपूर सारे, आणि राज नदीला पण बरं झालं असतं खेळायला, किंवा मला सुद्धा ते बरं पडलं असतं, फ्रेंड्स वगैरे असते किंवा ओळखीचे लोक झाले असते भरपूर. आधी आमचा फ्लॅट होताच बट ते आम्हाला थोडंसं तिथे कम्फर्टेबल नाही झालं. आधीच्या जेवढ्या आम्ही राहिलो होतो तिथे पण बिल्डिंग्स मध्ये वगैरे आम्हाला ते कम्फर्टेबलच नाही वाटायचं. फ्लॅट्समध्ये खूप गोंगाट, खूप दंगा, आणि आपण कुणाला म्हणू पण नाही शकत की जाऊन बाहेर की दंगा घालू नका किंवा काय असं सगळ्या गोष्टी. त्यामुळे ते आमचं असं झालं की अरे आपलं वेगळं राहू देत, कारण फ्लॅटच्या बाबतीत म्हणलं की मग ते सोसायटी, त्यानंतर मग कुठले प्रॉब्लेम्स आले की ते सगळं असं खूपच ते हेक्टिक होत होतं आम्हाला. म्हणून मला विचार केला की चला आपलं, आणि त्यात नरेंद्रांचं पहिल्यापासूनच होतं की रो हाऊस किंवा बंगलो टाईप मध्ये बघायचं. खूप सारे बंगलोज पण बघितले आम्ही, पण त्यांचं असं होतं की एक तर इतका आवडला होता, पण ते त्यांनी म्हणत होते की आम्ही असं हे घेतो, बुकिंग घेतो आणि मग बांधून देतो असं. त्यामुळे मग ते खूपच हे होत होतं आम्हाला, आणि अचानक मग म्हणलं की चला नाही रेडीमेड घेऊयात आपण. आणि मग हा आमच्या आधीच्या घराच्या जवळच आम्हाला भेटला, आणि एरिया ओळखीचा आहे, सगळं ओळखीचं आहे, म्हणलं की चला फायनल करूया. सो रो हाऊसचं आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, हा ना, नाही असं काही विशेष नाही. एवढंच आहे की इथे आसपास ना अजून घरं आता व्हायला लागलेत, म्हणजे मी घेऊन 3 महिने झालेत, पण 3 महिन्यात जवळजवळ 7 ते 8 घरं इथे आसपास व्हायला लागलेत. फक्त माझ्या समोर अजून घरं नाही आहेत. समोर थोडासा एरिया आहे, जवळजवळ 2 ते 3 घरं बसतील ना, एवढ्या एरियामध्ये 2 ते 3 घरं बसतील. इथेच एवढी नाही आहेत, पण बाकी सगळे इकडे आहेत घरं. तर एवढंच प्रॉब्लेम आहे की आता जराशी लोक नाही जास्त बोलण्यासाठी वगैरे, इथे हा प्रॉब्लेम होतोय. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. बरेचदा मला असं आपल्याला म्हणजे मी हे सांगितलं ना रो हाऊस घेतला, तर तेव्हा की अरे रो हाऊसचा प्रॉब्लेम होतो, गुडघ्यांचा त्रास होतो वर खाली वगैरे, तर लोक तर जिम मध्ये जाऊन एक्सरसाइज करायला एवढे गुडघे म्हणजे ते हे करतात ना स्टेपचे वगैरे, तर त्याच्यासाठी एवढं करतात लोक, किंवा मुंबईमध्ये वगैरे जिनेवर खाली उतरायचं. मग हे काय एवढं काहीच प्रॉब्लेमॅटिक वाटत नाही आम्हाला एवढं. नेक्स्ट अजून एक क्वेश्चन आहे जो की याच्यात ऍक्च्युली इन्क्लूड करायचं नव्हता, पण आता आहे. मी सांगते की सासू सासरे सोबत का नाही राहत. मी तर आधी पण सांगितले की असते तरी खूप बरे झालं असतं, कारण एवढं आम्ही एकदम शांत राहिलो नसतो. अजून घरात मी खूप वेळा म्हणले की घरात माणसं पाहिजेत. तर यांचे आई वडील हे लहान असतानाच वारलेत ना, तर त्यामुळे आम्ही तिघेच असतो घरामध्ये, राजनंदिनी, मी आणि नरेंद्र. तर असा क्वेश्चन आहे की स्वतःचे घर असताना ते विकून दुसरे घर घ्यावे असे का वाटले, प्लीज गिव्ह अप्रोप्रिएट रिझन. तुम्हाला का घ्यावं वाटलं? मला तर सुरुवातीपासून ऍक्च्युली फ्लॅट घ्यायची इच्छा नव्हती. फ्लॅट आम्ही फक्त घेतला होता राजेश्रीच्या आवडीसाठी, आणि सुरुवातीला बजेट कमी होतं, मी रो हाऊसच बघत होतो, बजेट कमी होतं. आम्ही ऍक्च्युली कंदलगावला पण जाऊन बघून आलो होतो, आणि तिथे आवडला पण होता मला, पण राजेश्रीला ते खूप आउटसाईडला होतं. हो, आणि मग आपण तिला फ्लॅट आवडला, घेतला. त्यानंतर फ्लॅट घेतला कसं सांगते मला ना, जेव्हा आपण घरामध्ये कुठलाही एंटर करतो, जेव्हा पॉझिटिव्ह वाईब येते तेव्हा मग ते घरात असं वाटतं की घेतला पाहिजेत. मला आमचं माहेर गेलंय, तिथे आसपास लहानपण सगळं माझ्या माहेरी निसर्गाच्या सानिध्यात गेलंय. त्यामुळे जेव्हा मी फ्लॅटमध्ये आले
त्याच्या आधी भरपूर घरं फिरली होती, पण कंजेस्टेड. आता कोल्हापूर शहरीकरण झालंय, सगळं कंजेस्टेड एरिया, सगळी घरं अशी. पण तिथे गेले ना, बॅक साईडला फुल शेती होती. तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल माझ्या ब्लॉग्स मध्ये. आणि तेव्हा तिथे खूप भारी वाटायचं, म्हणजे आपल्या गावाकडे चालल्यासारखं वाटत होतं. खूप मस्त वातावरण असायचं. त्यामुळे मला फ्लॅट तो मी फायनल केलेला. बरं, पुढे बोला तुम्ही. आणि फ्लॅट घेतला त्यावेळी उद्देश हाच होता की आता सध्या रो हाऊस शक्य होत नाही आपल्या बजेटमध्ये, तर फ्लॅट घेऊयात आणि नंतर तो विकून आपल्याला एक डाऊन पेमेंटची अमाऊंट होऊन आपल्याला पुढे हा प्लॅन होता आणि त्या प्लॅन नुसारच आपण आम्ही असं अंदाजे कुठले हे नाही केलेले. जेव्हा फ्लॅट घेतले तेव्हा पण आमचं चाललेलं की हा घेऊयात फ्लॅट. त्यावेळेस पण परिस्थिती होती असं नाही. आमचं चाललं होतं की घ्यायचंय घर आपल्याला, आपण भाडं भरतोय तर त्यापेक्षा EMI भरूयात, म्हणून मग फ्लॅट घ्यायचं आम्ही ठरवलं. आणि एक वेळ अशी आली की ते शक्य होत नव्हतं, की फुल लोन भेटत नव्हतं वगैरे, अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि कॅन्सल केलेलं. एक दिवस असा आला की आम्ही कॅन्सल केलं की आपल्या बजेटमध्ये नाही बसत आहे तर नको, आपण घेऊयात. आणि नरेंद्रांचं आमचं बोलणं झालं. आणि एक दिवस नरेंद्र म्हणले की संध्याकाळी येऊन ऑफिसवरून की राजेश्री होते आपलं, बसतंय. आम्ही लय खुश झालो. आणि अचानकच ते सगळं जुळून आल्या गोष्टी. कधी कधी त्या गोष्टी अशा जुळून यायला लागतात. आणि मग आमचा तो फ्लॅट झाला. विचारही केला नव्हता आम्ही आयुष्यात की आमचा फ्लॅट होईल एवढ्या लवकर. आणि येस, तो फ्लॅट घेतला होता. आणि तिथून इकडे येताना मग आमच्या आधीपासूनच, म्हणजे कोणीही बघा, म्हणजे फ्लॅट असंच नाही, कुणालाही छान मोठं घर, ऐसपैस घरच आवडतं. आता हे घर जर बघितलं ना, आम्हा तिघांना खूप म्हणजे पुरेसं आहे. त्या घरात तुम्ही पाहिलं असेल की कोणी माणसं येऊन राहणंच अवघड होतं, कारण हॉल पण छोटा होता, बेडरूम पण छोटी होती, किचन पण छोटं होतं. सो पाहुणे येऊन राहत नव्हते मोस्टली माझ्याकडे. यायचं म्हणलं की त्यांचं काय जागा कमी आहे असं व्हायचं. त्याच्यामुळे मग तोही विचार होता की कोणीही आलं की निवांत ऐसपैस राहू शकेल आपल्याकडे, हा एक माझ्या मनात खूप विचार होता. त्यामुळे म्हणलं की या घरात यायचं. आता माझ्या अपेक्षा म्हणलात ना तुम्ही, ह्याच्यापेक्षा खूप मोठ्या आहेत. मी तर विचार करेन माझ्या घरासमोर मस्त लॉन असावं. जर माझी तशी ऐपत झाली, तेवढी तशी कंडिशन सिच्युएशन आली, तर मी हेही करेन की यापेक्षा घर छान गेल, समोर लॉन असेल, गार्डन करता येईल. आमची तशी स्वप्न खूप आहेत. आणि येस, मला वाटतं आम्ही दोघं एकमेकांच्या साथीनं ते करून दाखवू पुढे भविष्यात. मे बी आम्हाला जसं स्वतःचं घर हवंय तर तसं, म्हणजे हे पण येस, हे मिळवायला पण खूप कष्ट केलेत. पण प्रयत्न करणं कधीही चांगलं. प्रयत्न नक्कीच करू की आम्हाला जसं छान समोर गार्डन बिर्डन पाहिजे तसंही घर मिळवण्यासाठी. तर येस. ओके, तर ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन झालेत. एकच शिल्लक राहिला, तर तो म्हणजे टोटल जो आमचा खर्च आलाय ना, तर तो किती आलाय आपला? 2 लाख. 3 लाख पर्यंत पकडा. त्यानंतर पाण्याचा आपला खर्च किती आलाय? पाणीचं हे घेण्यासाठी, पाणी कनेक्शन घेण्यासाठी 50,000चा खर्च. हा. त्यानंतर लाईट कनेक्शनचा 10,000 रुपये खर्च आला. हा. मी फक्त बेड किंवा वॉर्डरोब आहे ते या खोलीमध्ये केलंय. आमच्या इकडच्या रूम मध्ये नाही केलंय, जी की राजनंदिनीची असेल भविष्यातली. तिथे ऍक्च्युली ना, मी भविष्यात पुढे जाऊन हिच्या मर्जीने हिला जसं हवंय तसं करणार आहे. थोडंसं ते रिकामीच ठेवायचं, एकच छोटंसं वॉर्डरोब करून घेणार. त्यानंतर तिच्या मर्जीनुसार बेड एक छोटासा करायचा. असं बाकी जे त्या रूम मध्ये आहे ना, ते सगळं सेल करेल मी नंतर, जे की ह्यांना आताच कळालं असेल. यांना इंटरेस्ट नसतो या गोष्टीमध्ये, त्यामुळे हे सगळं मलाच काहीतरी हे करावं लागतं. ती रूम मला ना थोडीशी रिकामी ठेवायची. सध्या थोडंसं आहे तिथे साहित्य, पण हिला भविष्यात जाऊन तिथे वावरायला किंवा मग चला तिला जे काही करायचं असेल ते सगळ्यासाठी ती रूम थोडीशी खाली करेन मी नंतर. एक छोटासा बेड, देन त्यानंतर वॉर्डरोब तिच्यासाठी, तिचे बुक्स वगैरे ठेवायला, असं ते नंतर करून घेईल. आता आम्ही ते शक्य नाही झालं. त्यामुळे हे लक्षात ठेवा की इंटेरियर किंवा जे कार्पेंट्री वर्क आहे ते करताना फक्त 1 BHKच झालेलं आहे. इकडच्या बेडरूम मध्ये काही काम केलेलं नाहीये. तर हे सगळं झालं. बाकी आता मला जसं डेकोरेशन करायचं असेल घराचं तसं मी करून घेते, म्हणजे शेल्फ वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि इथे बॅकग्राऊंडला जर तुम्हाला इथे पाहिलं असेल, ह्याला आपल्याला खर्च किती आलाय? 4,200च्या समथिंग. ह्याला वॉल मोल्डिंग म्हणतात. इथे वरती दाखवतो, एक मिनिट. तर इथे जे वरती केलं आहे ना, तर ते वॉल मोल्डिंग आहे. तर त्याचं पण विचारलं होतं. 4,200च्या आसपास आम्हाला खर्च आलाय. म्हणजे हे 3 ब्लॉक्स आहेत, तर एवढे करण्यासाठी ते मटेरियल, त्याच्यानंतर ते लावणं वगैरे सगळं त्या माणसांचं काम, हे कदाचित थोडंसं कमी असू शकेल. याच्या मला वाटतं 3-3.5 पर्यंत जाईल तुम्हाला. पण हे आम्ही ज्यांच्याकडनं करून घेतो ते मध्यस्थी होते, ते आम्हाला नंतर थोडंसं हे झालं की त्याच्यामुळे ते खर्च थोडासा वाढलाय. बाकी मला वाटतं की हे एवढं करण्यासाठी 3 ते 3.5 पर्यंत जाईल.
आता याच्यामध्ये वॉलपेपर्स लावायचे बाकी आहेत, अजून माझं सिलेक्शन वगैरे ते करायचं आहे. कर्टन्स आम्ही अजून लावलेले नाही आहेत, त्याचं पण ते पेंडिंगच पडत चाललं, पण महत्वाचं तेच आहे. आणि आता बहुतेक या महिन्यात करू आम्ही, दिवाळीच्या आधी जर साहेबांना आमच्या वेळ मिळाला तर कर्टनचं पण काम करून घेऊ आम्ही. तर येस, जेवढे काही क्वेश्चन्स होते ना तर त्यांचे आन्सर्स द्यायचे आम्ही प्रयत्न केला. आय होप तुम्हाला ते समजले असतील आणि व्यवस्थित आम्ही सांगितलं असेल. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मी हाईप करायला सांगितलं होतं तुम्हाला, म्हणजे व्हिडिओच्या खाली ऑप्शन येतो की हाईपचा एक असतो, तर तो क्लिक केलात की त्याचा थोडासा फायदा मला होतो. तर या व्हिडिओ खाली सुद्धा जर आला ऑप्शन तर नक्कीच प्लीज तो त्यावर क्लिक करा. आणि थँक्यू, तुम्ही असं सपोर्ट करता त्यासाठी. तर चला व्हिडिओ संपवते इथेच. बाय. धन्यवाद.